टीम सिलेक्ट केल्यानंतर संघ बांधणी चांगली झाली आणि अशा वेळेला कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट या उक्तीप्रमाणे तू संघासाठी चांगली कामगिरी केलीस, काय सांगशील? काय नाही, सर्वप्रथम मी माझ्या संघमालकाचं धन्यवाद करीन की त्यांनी मला कॅप्टनशिप दिली आणि ज्याप्रमाणे त्यांनी मला कॅप्टनशिपची जबाबदारी दिली त्याप्रमाणे मी थोडंसं प्रयत्न केलं तर खूप चांगलं वाटतंय. पहिली मॅच जिंकलो आहे आणि दुसऱ्या मॅचला सुद्धा तसंच तीच मेहनत करू आणि जिंकायचा प्रयत्न करू. एकंदरीत अलिबाग बिग बॅश लीगचं हे आयोजन तुझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे आणि कसं वाटते या आयोजनामध्ये? नाही, आयोजन खूप चांगलं आहे. टाईम टू टाईम सगळ्या मॅचेस होत आहेत आणि नवीन नवीन प्लेयर लोकांना खेळायला भेटतं आहे. त्याच्यामुळे खूप आनंद होतो आहे की नवीन नवीन प्लेयरसुद्धा दिसत आहेत खेळताना. थँक्यू सो मच. हे होतं मॅन ऑफ द मॅच जिंकणारे करण तोडणकर, ज्याने जबरदस्त गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये केली आणि खारेपाट चॅम्पियन्स या संघाला विजय प्राप्त करून दिलेला आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा, ऐकत रहा अलिबाग बिग बॅश लीगचा हा थरार. स्टे ट्यून विथ अस. थँक्यू. ब गटातील जिंकलेल्या दोन संघांच्या दरम्यान सामना चालू आहे. एक संघ म्हणजे प्रसाद 11 अलिबाग संघ, ज्याने टॉस जिंकलाय. अर्थातच प्रसाद पिळणकर यांचा संघ त्याने टॉस जिंकलाय आणि निवडलाय क्षेत्ररक्षण आणि आमंत्रण दिलंय जनार्दन नाकवा, दत्ता नाकवा यांच्या प्रदीप स्पोर्ट साखर संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी. आबूचा मागचा सामना त्याच्यासाठी खूप वाईट होता असं मी म्हणेन, कारण पहिला चेंडूवर तो बाद झाला. पण किशोरने जबरदस्त फलंदाजी केली आणि त्यामुळेच प्रदीप स्पोर्ट साखर संघ पहिला विजय या सामन्यामध्ये प्राप्त करू शकले. आणि अशा वेळेला एका सिनियर टीम म्हणजे मी दोन्ही स्क्वॉडची जर कंपॅरिझन केली तर प्रसाद पिळणकर यांच्या स्क्वॉडमध्ये खूप सिनियर प्लेयर आहेत आणि अशा वेळेला या एंडमधून उजव्या हाताच्या फलंदाजांना किंवा डाव्या हाताच्या फलंदाजांना निश्चित फायदा होऊ शकतो, कारण वारा या एंडने खूप चांगल्या पद्धतीने वाहतोय. अक्षय पाटील स्ट्राइक एंडला आणि अक्षय म्हात्रे अबू नॉन स्ट्राइक एंडला. गोलंदाजी मार्कवर भूषण झावरे राईट हँड ओव्हर दी विकेटने समालोचन कक्ष एंड कडून गोलंदाजी करत असताना पहिला बॉल. पहिलाच बॉल सरळ खेळलाय, लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत सुजय पावशे. पहिल्याच चेंडूवर पहिली धाव स्कोर कार्ड मध्ये जमा झालेली आपल्याला पाहायला मिळते. हॅलो, धावसंख्येमध्ये किंवा धावसंख्येचा श्री गणेशा गणपती बाप्पा मोरया म्हणत पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. अक्षय पाटील मॅन फ्रॉम पांथवणे, जय गणेश पांथवणे या संघाकडून तो क्रिकेट खेळत असतो आणि अशा वेळेला ॲज अ ओपनर म्हणून प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचा तो ॲज अ ओपनर म्हणून आलेला आपल्याला पाहायला मिळतंय. अक्षय म्हात्रे आबू खांद्यावर बॅट घेऊन ज्या पद्धतीने फिल्डिंगची पाहणी करतोय. आता फिल्डिंगची सजावट त्याच्यासाठी 30 यार्ड सर्कलमध्ये व्ही शेपमध्ये क्षेत्ररक्षक लावलेले, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप मिड विकेट किंवा काऊ कॉर्नर आपण म्हणू शकतो. पहिलाच बॉल फेस करत असताना पहिला बॉल दिशाहीन टाकलेला आहे, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आबूच्या शरीरापासून दूर ठेवायचं आहे अशीच काहीतरी स्ट्रॅटेजी पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाली. आणि अशा वेळेला मर्यादे कक्षेच्या खूप बाहेर
बॉल टाकलाय भूषण याने आणि अशा वेळेला पंचांनी वाईड बॉलचा इशारा दिलेला आहे. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे आणि 2 धावा स्कोर कार्डवर. बिहाइंड द विकेट खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि अशा वेळेला आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव स्कोर कार्डमध्ये जमा होणार. दोनही अक्षय आहेत आणि दोनही अक्षयना जर आपल्या संघाला या मॅचमध्ये जिंकवायचं असेल तर दोघांना चांगली फलंदाजी करावी लागेल. मी तर जास्त विश्वास अक्षय अबू याच्यावर ठेवेन. अक्षय पाटील यांनी सुद्धा या सीझनमध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे. पाहूया या मॅचमध्ये कसा खेळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षकांना अगदी मोठी धाव घ्यायला लागलेली आहे आणि तोपर्यंत चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या पलीकडे 4. आणि ती गॅप योग्य असेल तरच तुम्हाला धावा मिळू शकतात आणि त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा मैदानामध्ये आला. पहिले 3 बॉल 7 धावसंख्या स्कोर कार्डवर. यावेळचा बॉल फिरवलाय, त्याला घुमवलाय डीप स्क्वेअर लेगच्या वरून अक्षय पाटीलच्या बॅटमधून झंझावाती षटकार. सर भावेश पवार यांचं गीत आमचे डीजे करण या ठिकाणी ऐकवत असताना किंग्स ऑफ कोलकाता या टीमचं ISPL मध्ये नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकाराला धावसंख्या 13 वर पोहोचलेली आहे. अशा वेळेला भूषणने टाकलेला हा बॉल उलट्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या झोळीतून बॉल निसटलाय, चाललाय बाउंड्री लाईन पर्यंत, त्याला थांबवलंय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण पहिल्या षटकाच्या अंतिम क्षणी. अशा वेळेला हा फटका खेळला होता ज्या वेळेला फलंदाजाच्या बॅटला चांगले बॉल लागतायत, सरळ बॅटने चांगले फटके येत आहेत. मग मौसम असताना गरज नसताना हे फटके खेळण्याची गरज होती का? पण कधी कधी सरप्राइजेस फार आवश्यक असतात. सरप्राइजेस देण्याचा महिना पुढचा आहे, हा नाही आहे, हे तितकंच खरं आहे. परंतु बॅटर बॉलरला सरप्राईज करण्यासाठी हा स्ट्रोक खेळत असताना 15 धावा स्कोर कार्डवर. यावेळचा शेवटचा बॉल या ओव्हरमधील. खोलवर टप्प्याचा बॉल डीप कव्हर मध्ये खेळून गेला. वा कॅच ऑफ द मॅच, जबरदस्त कॅच. मॅन्डेटरी फॉर ऑल ऑफ यू गाइज. एक्झॅक्टली पाहूयात. पुन्हा एकदा tenniscricket.in ला मी रिक्वेस्ट करेन की पुन्हा एकदा दाखवा. बार बार देखूंगा, 1000 बार देखूंगा, पर उतना ही इस कॅच को मैं प्यार करूंगा. एक्झॅक्टली काय घडलंय बघा. कव्हर्स मध्ये खेळला होता आणि अगदी आपल्या वेगळ्या एंडला तो धावत होता आणि अशा वेळेला 2 हात आणि आपला हात जगन्नाथ म्हणत दोन्ही हातामध्ये कॅच चिपकली आणि जबरदस्त छलांग लगावलेली आहे. नाहीतर 4 धावा मिळाल्या असत्या. पहिल्या षटकाचा अंत कशा पद्धतीने झाला तर अक्षय पाटील कॉट आउट होऊन माघारी परतलेला आहे. 15 धावा 1 विकेट पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अशा पद्धतीचं धावफलक आपल्याला पाहायला मिळते. प्रफुल्ल पाटील पिंट्या कॅप्टन वर्सेस कॅप्टन, समोर अक्षय म्हात्रे अबू, जवळचीच गावं हाशिवरे आणि कावाडे या गावातील 2 हे खेळाडू आहेत. पाहूया काय करतायत. स्लोवर वन आडव्या बॅटने सरळ खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये पायाने अडवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय. कोणतीही धाव नाहीये. ताकदीने फटका खेळण्याचा प्रयत्न अबूने केला होता. लहान वयापासून व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेला हा खेळाडू, अलिबाग तालुक्याचा एक वन ऑफ द बेस्ट यंगस्टार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि अशा वेळेला
आबूचा फटका फसलाय, विकेटच्या बिहाइंड प्रसाद आहे, कॅच सोडणार नाहीये आणि इथे मात्र मोठा धक्का प्रदीप स्पोर्ट साखर संघाला लागलेला पाहायला मिळतोय. आमच्या मुख्य मंचावर येऊन तुम्ही या सर्व क्रिकेट सामन्यांचा आस्वाद घ्यायचा आहे. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे दादा. लगातारच्या 2 चेंडूंवर 2 विकेट्स या ठिकाणी मिळालेले आहेत. गोलंदाजी करणारा प्रसाद 11 अलिबाग संघाला आणि अशा वेळेला मागील मॅचचा धुरंधर खेळाडू सामनावीर ज्याने पारितोषिक पटकावलं होतं असा किशोर मैदानात फलंदाजी करण्यासाठी गेलेला आहे. आता प्रत्येक खेळाडूंच्या जर्सी क्रमांक हा 40-40 पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली 40-40 हे काय आहे ते थोड्याच वेळात प्रदीप सर आम्हाला सांगतील. गाडी नंबर ओ काहीकांचा 10-10 असतो. आपला स्वाग अलग आहे आणि नेहमी दत्त नागवा सांगतायत की माझ्या गाडीचा क्रमांक 40-40. प्रफुल्ल पाटील पिंट्या जबरदस्त गोलंदाजी करत असताना पहिला डॉट बॉल, त्यानंतर विकेट आणि न्यू बॅटर दोनही नवीन फलंदाज आहेत. आता एक सिनियर आहे, एक ज्युनियर आहे. दोघांना चांगला खेळ करणं हे अपेक्षित असणार आहे आणि अशा वेळेला धावसंख्या 15 धावा 2 विकेट्स अशा पद्धतीची स्थिती परिस्थिती अवस्था आपल्याला पाहायला मिळते. किशोर स्ट्राइक एंडला. किशोरसाठी टाकलेला स्लोवर 1 बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु पंच सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल आणि तो व्हाईट बॉलचा डिसिजन दिल्यानंतर पंचांच्या निर्णयावर नाराज होऊन तिथे मात्र रिव्ह्यू घेतला जातोय. रिव्ह्यू फ्रॉम बॅटिंग टीम. इट्स अ क्लिअर रिव्ह्यू फॉर व्हाईट बॉल. डिसिजन पेंडिंग. परंतु ही स्पर्धा या मैदानावर ठेवण्याचा ज्या वेळेला विचार केला गेला कल्पेश पाटील यांनी आणि खरोखरच BCC तिनविरा संघाच्या सर्व सदस्यांनी या संकल्पनेला जबरदस्त प्रतिसाद दिला आणि मदत सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळते. मनोज दादांनी काय जबरदस्त विकेट बनवलेली आहे. पिच क्युरेटर म्हणून अलिबाग तालुक्यामध्ये एक वेगळी छाप ते सोडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मजबूत विकेट, न फुटणारी विकेट, न उधळणारी विकेट आपल्याला त्यांची पाहायला मिळते. मैदानाच्या चहूबाजूला ज्या पद्धतीने करण डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून जे मैदानाला सजवण्याचं काम केलेलं आहे त्यांचं सुद्धा कौतुक असणार आहे. DJ करण आमचा आवाज रसिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि यालाच तर एक्सपिरियन्स म्हणतात ना, यालाच तर अनुभव म्हणतात ना. आहे एक अनऑर्थोडॉक्स प्लेअर. खारेपाठातून ज्या वेळेला एका खेळाडूचा उल्लेख केला जातो तेव्हा नेहमी अग्रस्थानी या खेळाडूचं नाव येतं. मॅन फ्रॉम श्री गणेश सातघर स्वप्नील म्हात्रे या वेळेला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. स्ट्राइक एंडला. शेवटचे 2 बॉल या पॉवर प्लेच्या षटकातील आहेत. प्रफुल्ल पाटील पिंट्या स्वप्नीलच्या विरोधामध्ये या वेळेला सरळ खेळलाय लॉंग ऑफच्या वरून. क्षेत्ररक्षक नाहीये, त्याचा पूर्णपणे फायदा उचलत असताना चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. घासावं लागेल तरच चमकू शकतं आणि अशाप्रमाणे स्वप्नीलने पहिला समोर मिळालेला बॉल त्याला वाईडिश लॉंग ऑफ किंवा डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या 20 वर पोहोचलेली आहे. जी धावगती अपेक्षित होती 10च्या ॲटलिस्ट 10ची ती 10ची धावगती प्राप्त झालेली आहे आणि अशा वेळेला रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला आणि प्रिडिक्ट केलं होतं पिंट्याने की अशा पद्धतीचा स्ट्रोक खेळला जाऊ शकतो, त्यामुळे चेंडू आतमध्ये आणणं गरजेचं होतं आणि ती गरज ओळखून ती कामगिरी सुद्धा प्रफुल्ल पिंट्या यांनी केलेली आहे. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये 20 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. प्रफुल्ल पिंट्याने या ओव्हरमध्ये एक विकेट खर्च करून 5 धावा त्याने खर्च केलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. निर्धारित 20 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळायची आहेत आणि अशा वेळेला गोलंदाजीमध्ये
बदल आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 3 मध्ये जर्सी क्रमांक 3 सचिन म्हात्रे ज्यांनी मागील ओव्हरमध्ये किशोरचा या ठिकाणी झेल सोडला होता आणि त्यांच्यासमोर आता किशोर आहे. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या. सो 30 किंवा 25 धावा येणं गरजेचं होतं आणि अशा वेळेला मागील मी तर म्हणेन 6व्या आणि 7व्या बॉलवर ज्या 2 विकेट्स पडल्या त्यामुळे प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाची गाडी थोडीशी घसरलेली आपल्याला पाहायला मिळते. सचिनने टाकलेला पहिला दिशाहीन बॉल प्रतिस्पर्धी संघाला अतिरिक्त 1 धाव देऊन जाईल. धावसंख्येत 1 ने बदल केला जाईल. आता या 5 ओव्हरच्या सामन्यांमध्ये किती स्कोर असणं हे गरजेचं आहे. तर मी कदाचित असं भाष्य सुद्धा करेन की 70 ते 75 मिनिमम असणं फार गरजेचं आहे. कारण सध्याच्या घडीला निविया कंपनीचे चेंडू अशा पद्धतीने टन टना टन 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 टारा करत मैदानाच्या बाहेर जातात. कॅच सोडले आणि त्याचा पूर्णपणे फायदा उचलत असताना मैदानाच्या बाहेर षटकार. मच आंखों में नींद बहुत है पर अब सोना नहीं है. आंखों में नींद बहुत है पर अब सोना नहीं है. यही समय है कुछ कर दिखाने का, उसे खोना नहीं है. आणि अशा वेळेला संधी मिळाली. शॉर्ट ऑफ गुडलेन स्वरूपाचा बॉल, शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल, सक्सेसफुल पॉवरफुल जबरदस्त प्रहार, मैदानाच्या पार षटकार. 27 धावसंख्या स्कोर कार्डवर. अशा वेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप पुन्हा एकदा खूप दूर आहे. पंचांवर थोडंसं कटाक्ष नजरेनं नॉन स्ट्राईक एंडचा स्वप्नील म्हात्रेने पाहिलं, परंतु पंचाने सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण खूप जास्त शफल झाले होते त्यामुळे बॅटर इथे हा डॉट बॉल खेळतोय असं पाहायला मिळालं. अशा वेळेला स्वप्नीलने टाकलेला पुढचा बॉल जास्त गतीचा, पुन्हा एकदा स्वतः चेंडू खाली आलेत. या वेळेला कोणतीही चुकी नाहीये. किशोर जाईल मैदानाच्या पार. कसली असे सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी 1 नंबर असं आमचे डीजे मास्टर करण म्हणतात. आणि कोण करण नुसते करण मात्र आमचे डीजे करण म्हणत नाहीयेत, तर संपूर्ण अलिबाग तालुका, रोहा, मुरुड हे सर्वजणच म्हणतायत. तिथली लोक सुद्धा म्हणतायत जबरदस्त काम, आपली स्टाईल आणि दमदार हे नाव जे दिलेलं आहे, त्यांना जी उक्ती मिळालेली आहे दमदार आमदार, हे उगाचच मिळालेलं नाहीये. आपल्या कार्यातूनच ते प्रकट होत असतात आणि नेहमी एक हसरा चेहरा घेऊन लोकांसमोर येतात. चुटकीसरशी समस्या सोडवण्यासाठी ते जाणले जातात. मैदानातली परिस्थिती पाहून यावेळेला वैभव कांबळी हा डिस्ट्रक्टिव्ह बॅटर मैदानामध्ये येतोय. वैभव कांबळी अलिबाग तालुक्यातून बिलॉंग करतो. अलिबाग कोळीवाडामधून खेळत असतो. बऱ्याच वेळेला क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. पण अलिबाग तालुक्याची लीग म्हटली की त्या लीगमध्ये या खेळाडूवर बऱ्याचशा बोली लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 27 धावसंख्या, 3 विकेट्सचं पतन, 3 चेंडूंचा समाप्ती झालेली आहे. आणि या वेळेला खोलवर टप्प्याचा रफ्तार भरी गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन सचिनच्या माध्यमातून. आपल्याकडे असणारा अनुभव, आपल्याकडे असणारी गती आणि आपल्याकडे असणारा टप्पा याचा मेळ साधत सचिन म्हात्रे यांनी जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत केलेलं पाहायला मिळते. वाईड बॉल षटकार आणि तदनंतरचे तिन्ही चेंडू जबरदस्त टाकलेले आहेत. यावेळेला गतीचा पूर्णपणे वापर करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे सुजय तिथे, मिस टायमिंग स्ट्रोक होता. वैभव कांबळी स्वास्थ्यामध्ये बाद झालाय. प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ अडचणींचा सामना करतो.
तेव्हा भल्या भल्यांचा या ठिकाणी नायनाट झालेला आपण पाहिलेला आहे. ऋषभ शिल्डनकर मैदानामध्ये फलंदाजीसाठी आलेला आहे. मागील लीगमध्ये या खेळाडूने चांगली कामगिरी फलंदाजीमध्ये केली होती. तशाच पद्धतीची कामगिरीची अपेक्षा असणार आहे. मोठा फटका सरळ खेळलाय लॉंग ऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक पाहत बसतील तोपर्यंत बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पार. चौकार. नंतर 4 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये 31 धावा, 31 रन, 4 विकेट के नुकसान पर 3 ओवर के समाप्ति के बाद 31 रन्स फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स कंप्लीटेड. वैयक्तिक दुसरं संघासाठी चौथं षटक. मग ज्या वेळेला प्रफुल्ल पाटील, पिंट्या पाटील आणि सचिन म्हात्रे एकत्रित येतात त्यांच्यामध्ये जे कोऑर्डिनेशन आहे, अंडरस्टँडिंग आहे आणि ती अंडरस्टँडिंग नेहमी पाहायला मिळते. प्रफुल्ल पाटील, पिंट्या पाटील हे एकत्रित बऱ्याच वेळेला खेळताना पाहायला मिळालेले, पण सचिन म्हात्रे आज त्यांच्या स्क्वॉडमध्ये सुद्धा पाहायला मिळतंय. सो डेफिनेटली मोस्ट ऑफ द प्लेयर्स हाशिवरे गावातूनच आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्याच्या प्लेइंग 11चा जर विचार केला तर तुम्ही 5 प्लेयर हाशिवरे गावातून आपल्याला त्यांच्या प्लेइंग 11मध्ये पाहायला मिळत आहेत. आणि अशा वेळेला सातगर गावचा हा सितारा मागील ओव्हरमध्ये एक चौकार ठोकला होता. या वेळेला स्लाइस केलाय बॉल डीप थर्डमॅन सीमा रेषेच्या पलीकडे. 4-4-4 चौकार. ही फुटतो आणि जेव्हा जेव्हा फुटतो तेव्हा तेव्हा धावा बरसवत असताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 35 धावा या चौकाराच्या मदतीने धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा वेळेला पिंट्या याची स्ट्रॅटेजी कशा पद्धतीची असेल. आडवा बाटने खेळला, इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर उतार दो वो चूड़िया जो रातों में खनकती है. दिखा दो ऐसी बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है. चौकार. क्रिकेट इज ऑल अबाउट कॅल्क्युलेशन्स. कॅल्क्युलेशन्सनी खेळावं लागेल, कॅल्क्युलेटेड खेळावं लागेल. आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे 60-65, मग त्या दृष्टीने तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. आता 39 झालेले आहेत. स्वप्नीलने लगावलेले 3 चौकार आपल्याला त्याच्या वैयक्तिक धावसंख्येमध्ये सुद्धा 12 धावसंख्या पाहायला मिळत आहेत. आणि अशा वेळेला प्रफुल्ल वेगवेगळ्या पद्धतीची विविधतेने फिल्डिंग लावताना आपल्याला पाहायला मिळते. वाईडिश लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर शॉर्ट डीप बॅकवर्ड पॉइंट आहे. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्डमॅन त्याला थोडासा अगदी स्लीप पोझिशनला ठेवलाय. शॉर्ट फाईन लेग सुद्धा जवळ आहे. आणि अशा वेळेला एखादा यॉर्कर येऊ शकतो. स्टंप मध्ये टाकलाय बॉल आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक प्रशांत चेंडू खाली, त्याला चकवलंय या वेळेला. आणि 2 धावा निश्चितपणे पूर्ण. खूप लेट थ्रो फेकलाय. दुसरी धाव झालीच नसती कारण स्वप्नील म्हात्रे खूप लेट कॉल ऍक्सेप्ट त्याने केला होता. आणि या 2 धावांच्या मदतीने पहिल्या 3 बॉलमध्ये प्रफुल्ल याने 10 धावा खर्च केलेल्या आहेत. मागील मॅच पासून आतापर्यंत प्रफुल्लने इतक्या धावा खर्च केल्या नव्हत्या. आणि अशा वेळेला एक नौखा तरुण तडफदार तरबेज खेळाडू आपल्या बुद्धिचातुर्याने आणि आपल्या क्लासिकल फलंदाजीने प्रफुल्लला या ठिकाणी नमवत असताना. आणि अशा वेळेला रिव्हर्स खेळलाय दुधारी तलवार आर पार सीमा पार. चौकार. भरिये आणि मराठीत म्हणतात गाळलेल्या जागा भरा. स्वप्नीलची काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. कभी इस पार कभी उस पार, गेंद जाएगी सीमा रेखा पार. आणि अशा वेळेला बॉलला स्लाइस केलेला आहे, ढकललेला आहे, पंच केलेला आहे. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल आलेली आहे. सुटकेचा श्वास सोडलेला आहे. 12, त्यानंतर 14 आणि 1 ही 15. टाइम इज ओव्हर. पंच याची दक्षता घ्यायची आहे. 4 षटकांसाठी जो टायमिंग होता तो पूर्ण झालेला आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. 46 धावा स्कोर कार्डवर आहेत. शेवटच्या बॉलवर ऋषभ शिल्डनकर काय करेल पाहणं मोठा उत्सुक्याचं असणार आहे. आणि अशा वेळेला
फुल टॉस बॉल, आहा, ये गलती आप नहीं कर सकते. रिव्ह्यू घेतला जातोय. बॅटिंग टीम कडून रिव्ह्यू घेतला जातोय. कधी कधी असं म्हटलं जातं की दिलेला रिव्ह्यू जर वापरला नाही तर त्याचा काय फायदा. कोणत्याही वेळेला कधी कसाही रिव्ह्यू घेतला जातो. स्वतः आमची टेक्निकल टीम tenniscricket.in आणि पंच सुद्धा त्यांच्यासोबत जोडले जातात की एक्झॅक्टली वाईड आहे की नाही, परंतु ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन वाईड बॉल नाही आहे असं सांगितलेलं आहे. नेक्स्ट मॅच इन बिटवीन फ्रेश बेक हाऊस मानी विरुद्ध खारेपाट चॅम्पियन्स. या दोनही संघांनी जय तयारीत राहायचं आहे. इट्स अ क्रुशल डिसिजन. खूप क्लोज कॉल आहे. पाहूयात एक्झॅक्टली काय घडलंय. डिसिजन पेंडिंग. इट्स अ फेअर डिलिव्हरी. थोडा अंशी का होईना फलंदाज थोडेसे शफल झालेले आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्याचमुळे पंचांनी सांगितलं की गाईडलाईन जी वाईड लाईन होती ती थोडीशी वाढताना आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या आतमधून बॉल जाताना पाहायला मिळाला. मॅन फ्रॉम लखमादेव नवगाव सुजय पावशे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. तो राहिला किंवा त्याने 6 पैकी 2 बॉल मैदानाच्या बाहेर ठोकले तर 60 पर्यंत धावसंख्या जाऊ शकते, पोहोचू शकते, पार होऊ शकते आणि अशा वेळेला शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट गली थोडासा वाईड केलेली आहे. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग आहेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर सुद्धा सजवलेला आहे. लेग कटर बॉल बाहेरचा होता. कदाचित रिव्हर्स खेळला असता तर त्याचा फायदा झाला असता, परंतु हासनेन लॉंग ऑनला आहे. चपळाईने बॉल खाली गेलाय. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं गेलं एका धावेची भर पडते. 47 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये एक अशी मॅच झाली होती ज्या 52 धावा अगदी पहिल्या 2 ओव्हरमध्ये मला असं वाटतं 30-35 काय 45 धावा आल्या होत्या आणि अशा वेळेला मृणाल वर्सुलकर जो सामना हरला होता. आहा, स्टँड अँड डिस्पॅच, जबरदस्त प्रहार. ऋषभ सिल्डनकर ऑन फायर. पब्लिकला सुद्धा धन्यवाद देणं फार गरजेचं आहे. कधी कधी व्हॉलेंटियर्सच्या भूमिकेमध्ये प्रेक्षक सुद्धा असतात. 53 धावा स्कोर कार्डवर. आता 4 मध्ये अपेक्षा वाढल्या असतील प्रदीप स्पोर्ट साखर संघाच्या की 10 तरी येणं फार गरजेचं आहे आणि अशा वेळेला फुल टॉस बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर एक टप्पा उडून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4-4-4 चौकार. ठोकरे कहते हैं मारा जाएगा पर ये हौसले कहतेंगे देख लेंगे. काय जबरदस्त प्रहार. मागील 2 चेंडूंवर आलेल्या 10 धावा या टार्गेटला थोडंसं पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. या वेळेला बॉल फसलाय. इथे क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूच्या मागे जातील, धावतील, पळतील तोपर्यंत इथे मात्र महेंद्रसिंग धोनी स्टाईलने इथे मात्र तो चेंडू स्टंपला लावण्याचा प्रयत्न केला होता. दुसरी 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरी धाव घेत असताना फलंदाज ऋषभ सिल्डनकर बाद होऊन माघारी परतलेले आहेत. परंतु शॉर्ट बट स्वीट खेळी आवडली असेल ना तर टाळ्या या झाल्याच पाहिजे. नवे खेळाडू आहेत आणि हे नवे खेळाडू आपली चमक धमक अशा मोठ्या लीग्समध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे काही बॉल म्हणजे 2 बॉल आहेत आणि 59 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 5 विकेट्सचं पतन झालेलं आहे आणि अशा वेळेला स्वप्नील मात्र स्ट्राईक एंडला जाणून बुजून स्ट्राईक घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आत्मविश्वास हा असाच असणं फार गरजेचं आहे.
आत्मविश्वास सुतळी बॉम्ब सारखा असणं फार गरजेचं आहे. लागला किंवा वाजला तर एकदम कडक, नाहीतर जवळ जाण्याची म्हणजे पेटवल्यावर जवळ जाण्याची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे. आणि अशा वेळेला प्रसाद पाटील मागून फिल्डिंगची व्यूहरचना करतोय, रचना करतोय, पाहणी करतोय, सजावट करतोय, नाकेबंदी करतोय, तटबंदी करतोय आणि त्या तटबंदीमध्ये स्वप्नील लोवा फुलटॉस बॉल कनेक्शन इम्प्रॉपर आहे. हसनेन चेंडू खाली वाडी श्लोंगानला आहे. एक धाव निश्चितपणे मिळणार. 60 धावा आणि त्यापर्यंत पोहोचण्याचा जो प्रयत्न आहे तो निश्चितपणे पार झालेला पाहायला मिळतोय. एक चेंडू येणं बाकी आहे. 1 बॉल रिमेनिंग फ्रॉम दिस ओव्हर. सुजय पावशे थोडासा महागडा साबित झालाय करण कडवे. ओहो, कदाचित 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 नाही नाही नाही. इट्स अ फेअर डिलिव्हरी. खूप जास्त आउटसाइड द ऑफ स्टंप शफल झाले होते. गाईडलाईनच्या आतमधून बॉल गेला आणि पहिल्या 5 षटकांची समाप्ती झालेली आहे. आणि या 5 षटकांमध्ये 60 धावा बनवल्या गेल्यात. जिंकण्यासाठी 61 धावांचं हे भलं मोठं टार्गेट आहे. ते टार्गेट पार केलं जाईल का? पण त्यापूर्वी वळूयात डीजे करण यांच्याकडे. रुपेश पाटील हल निलेश दादा टॉस करण्यासाठी यायचं आहे. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीगचा हा थरार आपण अनुभवतोय. जबरदस्त मॅचेस आणि सर्व क्रिकेट रसिकांचा जबरदस्त प्रतिसाद लाभलेला आहे. दोनही संघाने एक एक सामना जिंकलेला आहे. जो संघ जिंकेल तो डायरेक्टली क्वालिफिकेशनचं तिकीट मिळवेल, सुपर 12 मध्ये प्रवेश मिळवेल. आणि अशा वेळेला निलेशजींच्या हस्ते टॉस केला जातोय. टेल्स कॉल केलेला आहे आणि टेल्स पडलेला आहे. खारेपाट चॅम्पियन्स टॉस जिंकलेला आहे. फक्त डिसिजन सांगायचं आहे. क्षेत्ररक्षण कर. थँक्यू सो मच. न्यूज फ्रॉम द सेंटर. खारेपाट चॅम्पियन्स वॉन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. पण तुम्ही कुठेही जायचं नाहीये. पाहत रहा, ऐकत रहा. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीगचा थरार. स्टे ट्यून विथ अस. धन्यवाद कपिल. सन्माननीय परेशजी चवरकर एक धुवाधार फलंदाज ज्यांचे वॉरियर्स बॅटचे खऱ्या अर्थानं त्यांचा बनवण्याचा व्यवसाय आहे आणि खऱ्या अर्थानं ते माजी खेळाडू आणि सध्या खेळताना सुद्धा कधी कधी आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु परेश चवरकर यांचे षटकार नवीन चेंडूवरती ते अजूनही आठवतात. एक डेंजरस फलंदाज अलिबाग तालुक्यामध्ये ज्याची ख्याती होती तो परेश चवरकर याचा येथे सन्मान करण्यात येतोय. मनपूर्वक येथे स्वागत करतोय परेश दादा. 61 धावांचं टार्गेट जिंकण्यासाठी प्रसाद इलेव्हन अलिबाग या संघासमोर ठेवलंय. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा असू शकतो, कारण जो संघ विजयी होईल ना त्या संघाला येथे मात्र सुपर 12चं तिकीट येथे मिळू शकतं. गोलंदाज पहिल्या षटकासाठी आलाय करण कडवे. मॅन फ्रॉम काबाडे. काबाडे गावाला बिलॉंग करणारा, कपाळेश्वर काबाडे या संघाकडून खेळणारा करण कडवे येथे गोलंदाजीसाठी येतोय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहे प्रसाद पाटील, तर नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहे पिंट्या पाटील. प्रसाद पाटील आणि पिंट्या पाटीलची ही जोडी सध्याच्या घडीला आपण पाहतोय 40+ या फॉर्मॅट क्रिकेटमध्ये मात्र ही धुमाकूळ घालते.
बघूया एक खेळाडू आपण पाहतोय ज्याच्याकडे इतक्या वर्षाचा अनुभव आहे, त्याचं तितकं वय आहे, तो गोलंदाजीसाठी करण कडबे. बघूया अनुभवी फलंदाज करण कडबे येथे मात्र अनुभवी फलंदाजाला येथे मात्र रोखण्यामध्ये त्याला कितपत यश मिळते. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग 2026 पर्व पहिलं मी मनपूर्वक स्वागत करतोय. विजेत्या संघाला मिळणार आहे तब्बल 3 लाख रुपये आणि आकर्षक अशी ट्रॉफी. उपविजेत्या संघाला 2 लाख रुपये आणि तृतीय क्रमांकाला 1 लाख रुपये. सामन्याला सुरुवात. पहिल्या चेंडूवरती चेंडू थोडासा लूज होता. चेंडू इथे मात्र गेलाय लेग स्टंप सोडून. व्हाईट बॉलचा इशारा. पहिली धाव अतिरिक्त स्वरूपात इथे धावफलकावरती नोंदवली गेली आहे. त्यानंतर आपण पाहतोय विजेत्या संघ मालकास हिरो कंपनीची स्प्लेंडर बाईक मिळणार आहे, तर मालिकावीरासाठी हिरो कंपनीची HF डिलक्स ही बाईक मिळणार आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी फ्रीज, उत्कृष्ट गोलंदाजासाठी येथे हायर कंपनीची फ्रीज मिळणार आहे. सुंदर असं हे तीनवीराचं शानदार असं हे मैदान. राईट अमोर द विकेट. करणचा हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू. या चेंडूला हुक केलंय, पाठवून दिलंय लॉंग लेग, सीमा रेषा बाहेर, षटकार. दाखवावी लागणार करणला. यावेळचा चेंडू आणखीन एक खराब चेंडूला इथे मात्र पुलचा सक्सेसफुल स्ट्रोक लगावलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून येतोय आणखीन एक, षटकार. दोन चेंडू करणचे आपण पाहिले ना, तर दोन्ही चेंडू खूप लूज आणि प्रसाद सारख्या एका कणखर फलंदाजाला तुम्ही अशा प्रकारचे जर चेंडू टाकले ना, तर नक्कीच व्हॉलेंटियर्सला वारंवार अशा प्रकारे चेंडू आणावे लागतील. षटकाराने धावसंख्या 13 वरती पोहोचली. राईट आर्म राऊंड विकेट. षटकातील पुढे चेंडू आणखीन एक खराब. हुक केले, पाठवून दिले चेंडू डीप, माफ करा, लॉंग लेग, सीमा रेषा बाहेर येतोय. आणखीन एक षटकार. सलग तिसरा षटकार प्रसादच्या बॅटमधून. धन्यवाद. वेडात मराठे वीर दौडले सात. 24 फेब्रुवारी 1674. नेसरीची लढाई जी म्हटली जाते ना, ती लढाई हीच. प्रतापराव गुजर आणि इतर 6 मावळ्यांनी 2000 पेक्षा अधिक सैन्यावरती चालून गेले होते. होय हा चेंडू आणखीन एक खराब चेंडू आणि या चेंडूवरती येतोय लॉंग लेग, वन बाउंड, सीमा रेषा बाहेर, चौकार. वाद. प्रसादचं रौद्र रूप मैदानावरती पाहायला मिळतंय. गोलंदाज मात्र इथे अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत नाहीये. पुढे चेंडू आणखीन एक खराब. हाफ ट्रॅकर चेंडूला इथे मात्र फुल ट्रॅक वरती उडवून दिलाय चेंडू. मिड विकेट, सीमा रेषा बाहेर, दे धक्का, घे छक्का, षटकार. करणने या षटकामध्ये आपण जर पाहिलं ना, बॉलचा आपण जर वॅगन व्हील पाहिला ना, तर तो नक्कीच खूपच खराब आहे. इथे चेंडू फेकलेत. आणखीन एक खराब चेंडू.
परंतु येथे पंचांनी या चेंडूला वाईटचा इशारा कळवलाय. आउटसाइड डी ऑफ स्टंप, वाईट बॉल प्लस येथे मात्र बाउन्सरचा आहे ते मात्र वाईट बॉल दिलाय. वन बाउन्सरचा इशारा सुद्धा. 30 धावा धावफलकावरती. आतापर्यंत आपण पाहिलं ना तर प्रसादने 28 धावा या वैयक्तिक बनवल्यात या षटकामध्ये. 30 धावा करणने खर्च केल्यात. 61चं टार्गेट. या चेंडूवरती आडव्या बॅटने फटका. चेंडू गेला मिडविकेटच्या दिशेने. किशोर पाटील डीप मिडविकेटमध्ये तैनात होते. तब्बल पहिल्याच षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 31. आत्तापर्यंतचं दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग मधलं हे सर्वात महागडं षटक. 27-28 धावा आतापर्यंत आल्या होत्या. 27 धावा पहिल्याच मॅच मध्ये आल्या होत्या. 26 धावा 25 धावा या मैदानावरती निघतात. करणने मात्र खूपच खराब आणि निराशाजनक येथे गोलंदाजी केली आहे. सामना पहिल्याच षटकामध्ये प्रसाद पाटीलने आपल्या बाजूने झुकवलाय, आपल्या बाजूने वळवलाय. परंतु येथे गोलंदाजांना सुद्धा थोडीशी संधी असणार आहे. पहिल्या षटकामध्ये काय घडलंय यापेक्षा उर्वरित 4 षटकांमध्ये काय करायचं आहे ना याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. गोलंदाजांनी जर अचूक गोलंदाजी दाखवली तर, विकेट मिळवल्या तर खूप साऱ्या गोष्टी या क्रिकेटमध्ये जरतरणे होत असतात. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी आलाय मॅन फ्रॉम साखर रोनित नाखवा. बघूया रोनित नाखवाच्या हातामध्ये चेंडू दिलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने ते गोलंदाजी करणार. बघूया गोलंदाज रोनित येथे मात्र कामगिरी कशा रीतीने करतायत. रोनितच्या ह्या चेंडूवरती स्कूप केलाय. रॅम शॉट. सूर्यकुमार यादवची आठवण ताजी केली आहे. चेंडू येतोय सीमा पार चौकार. क्षणाला इथे डोकेदुखी ठरणारा फटका प्रसादच्या बॅटमधून आलाय. 35 धावा धावफलकावरती. उलट्या हाताने गलीमधून चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. वन बाउन्स ओव्हर दी रोप चौकार प्रसादच्या बॅटमधून आलेला हा. मात्र चांगला होता परंतु फटका सुद्धा चांगला खेळलाय. 3 चेंडूवरती 3 चौकार. डगलस मरिलियस 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकणारा पहिला फलंदाज या दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग मध्ये प्रसाद पाटील इथे ठरलाय. चौकार. मागील 9 चेंडूंमध्ये असं काही मैदानावरती घडलंय ना, फक्त चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. रोनित पुढील चेंडू घेऊन इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूवरती फटका लटकलाय. डीप कव्हर मधून क्षेत्ररक्षक किशोर पाटील झेल खाली पोहोचलेत. फलंदाज क्रमांक पहिला प्रसाद पाटील येथे मात्र आपलं काम चोख बजावून येथे तंबूच्या दिशेने परततोय. पहिली विकेट. मुंबई कधी थांबत नाही असं म्हटलं जातं ना, परंतु मुंबई एक माणूस थांबू शकत होता, तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. चेंडू इथे मात्र विकेट मिळवणारा ठरलाय. कारण प्रदीप स्पोर्ट साखर संघासाठी पहिलं षटक खूप खराब झालं. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये खऱ्या अर्थानं गेम हा सेटअप होत असतो. पहिल्या 2 षटकांमध्ये जर धावा रोखल्या तर 10-12च्या सरासरीने धावा आल्या असत्या तर एक मॅच बनली असती. परंतु पहिल्या षटकामध्ये तब्बल 31 धावा धावफलकावरती आल्यात. 43 धावा धावफलकावरती पोहोचली आहे हसनैन फलंदाजीसाठी. हसनैन आल्या इथे मात्र चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मात्र फलंदाज मिस झालाय. रोनितने येथे मात्र विकेट मिळवल्यानंतर येथे खूप उशिराने येथे चेंडू एक डॉट आलाय. सन्मान्य लीलाधर पाटील
तिनविरा येथील यांना मी विनंती करतोय की कृपया आपण प्लीज व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सन्माननीय लीलाधर पाटील. तत्पुरी हा चेंडू डाऊन द लेग स्टंप, व्हाईट बॉल येतोय. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाते. धावसंख्या 44 वरती. 44 रन्स. जिंकण्यासाठी फक्त 18 धावांची गरज आहे आणि ते 18 धावा इथे मात्र या मैदानावरती आरामात पूर्ण केल्या जाणार का? राईट आर्म राऊंड विकेट. रोनितचा हा चेंडू. या चेंडू फुलटॉस होता. टायमिंग प्रॉपर नाहीये. चेंडू गलीच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धाव मात्र कोणतीही घेतली जात नाहीये या चेंडूवरती. षटक क्रमांक 2 पूर्ण झाली आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 43 धावा धावफलकावरती 1 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात प्रसाद 11 अलिबाग. माफ करा, 44 धावा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक 2 पूर्ण. 44 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजून 18 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज असणार आहे. हल मंचावर उपस्थित विनोद पाटील बीसीसी तिनविरा संघाचे, त्यांचे वडील इथे उपस्थित आहेत लीलाधर पाटील. त्यांचा इथे यथोचित मानसन्मान करण्याची विनंती मी आयोजकांना करत असताना. थँक्यू सो मच सर, तुम्ही इथे आल्याबद्दल. तुमची उपस्थिती या स्पर्धेसाठी फार महत्त्वाची आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. 2 षटक पूर्ण. 44 धावा धावफलकावरती. फक्त 17 धावांची गरज फलंदाजीसाठी. स्ट्राईक एंडवरती प्रफुल्ल पाटील उर्फ पेंट्या. सुंदर फटका. सुंदर असा स्क्वेअर कटचा इथे फटका खेळला गेलाय. डीप कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण इथे झालंय. एक सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळते. धावसंख्या 45 वरती. 45 रन्स. फक्त 16 धावांची गरज आहे आणि ही 16 धावांची गरज या 3 षटकांमध्ये आरामात पूर्ण केली जाणार की गोलंदाज या षटकामध्ये आणखीन काही मैदानावरती ट्विस्ट निर्माण करणार. एखादी अचूक गोलंदाजी करावी लागणार आहे. एखाद 2 ओव्हर्समध्ये विकेट मिळवावे लागणार आहेत. एखादं मेडन ओव्हरचं षटक फेकावं लागणार आहे. तरच मॅच येथे बनू शकते प्रदीप स्पोर्ट साखर संघासाठी. हसनेनने खेळलेला फटका लॉफ्टेड फटका होता. चेंडू मिड विकेटच्या दिशेने. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या 1 ने बदल होईल. धावसंख्या पोहोचेल 47 वरती. माफ करा 46 वरती. 46 धावा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 61 धावांचं टार्गेट आहे. राईट आर्म राऊंड विकेटने वैभव कांबळे इथे गोलंदाजी करतोय. ह्या चेंडूवरती स्क्वेअर ऑफ द विकेट फटका. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अक्षयने इथे मात्र चेंडूला अडवलंय. फेक केली आहे तोपर्यंत एक सिंगल धाव मिळते. धावसंख्या 47 वरती. 47 रन्स. जिंकण्यासाठी 15 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. आता मात्र समजलंय की पहिल्या 2 ओव्हर्समध्येच चांगल्या धावा बनवायच्या आहेत. त्यानंतर तो दबाव येथे गोलंदाजी करणाऱ्या टीमवरती आपोआप येतो. यावेळचा चेंडू फुल टॉस. टायमिंग प्रॉपर नाहीये चेंडूवरती. चेंडू खूप काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाने इथे मात्र पकडला सोडला इथे झेल. चेंडू पर्यंत पोहोचले होते. झेल होऊ शकलेला नाहीये. चेंडूवरती येथे कॅच ड्रॉप होतोय. धावसंख्या 2 ने इथे वाढते. धावसंख्या 49 वरती. 49 रन्स. सामना एकतर्फी होताना दिसतोय. एका बाजूने झुकताना इथे दिसतोय. राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेट. या चेंडूवरती मात्र फटका चांगला आहे. चेंडूला उंची लांबी तितकीच पाहायला मिळते. फ्लिक ऑफ द रिक्स फटका खेळला गेलाय. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. षटकार. विजयासाठी फक्त 6 धावांची गरज. एक विजयी षटकार आणि हा विजयी षटकार मोठा फटका हसनैन कुरेशीच्या बॅट मधून. विजयी 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 षटकार. कालच्या दिवशी SP 11 भोनंग
हा संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय झाला होता आणि शेवटच्या सामन्यामध्ये तनिस्पोर्ट वाघरण अगदी रोमहर्षक सामन्यामध्ये विजय मिळवत येथे सुपर 12 मध्ये ते दाखल झाले होते. विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन. सुपर 12 सामन्यासाठी त्यांना आपण शुभेच्छा देऊया. नेक्स्ट मॅचसाठी प्रदीप स्पोर्ट साखर या संघाला आपण शुभेच्छा देऊया. चांगली सुरुवात मिळाली उत्तरार्धाच्या खेळामध्ये. 41 धावा बनवणारा प्रसाद पाटील ठरला या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी. मी विनंती करतोय प्रसाद पाटील याला की कृपया आपलं सामनावीराचा पुरस्कार कलेक्ट करण्यासाठी यायचं आहे. तर आणखीन एक नवीन सामना आपल्याला पाहायला मिळेल. फ्रेशबेक हाऊस मानी विरुद्ध खारेपाट चॅम्पियन या दोन संघांमध्ये. यानंतरचं समालोचन करतील कपिलजी ठाकूर. तत्पूर्वी येथे प्रसाद पाटील सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी या. डीजे मास्टर थांबा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रसाद पाटील या सामन्यामध्ये सामनावीराचे मानकरी ठरलेले आहेत. खूप खूप अभिनंदन प्रसाददा. खऱ्या अर्थानं एक चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 61 धावांचं टार्गेट होतं. खऱ्या अर्थानं टीममध्ये बॅलन्स कशा रीतीने झाला होता? 61 धावांचं आव्हान असल्यामुळे बॅलन्स तर टीममध्ये चांगलं आहे. माझं काम पहिल्या 2 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा करून द्यायचं होतं आणि कदाचित त्यासाठी मी सार्थ ठरलो. संघ सुपर 12 मध्ये पोहोचला आहे. संघाकडून आणखीन काही अपेक्षा असणार आहेत का? संघाकडून अपेक्षा म्हणजे प्रत्येकाने 100% दिला तर खेळ चांगलाच होईल. बाकी हार जीत नंतरचा प्रश्न. शेवटचा प्रश्न असेल दादा की या एकंदरीत स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर कालच्या दिवसाचा खेळ पाहिला, आजच्या दिवसाचा खेळ पाहिला, एकंदरीत विकेट आणि या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल. तीनविरा ग्राउंडवरची विकेट नेहमीच चांगली असते, दर्जेदार असते आणि बॉलर्सला पण वाव आहे कारण वाईट खूप मोठा आहे. पंच चांगले आहेत, चांगले अंपायरिंग करत आहेत आणि बॉलरने बॉल चांगले टाकले तर होते बॉलिंग. इथे आयोजकांबद्दल काय बोलायचं.